हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे श्री हनुमान जन्मोत्सव आणि श्री दुर्गामाता यात्रा महोत्सवानिमित्त भक्तीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र पौर्णिमेला जागृत आराध्य दैवत श्री दुर्गा माता आणि हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। रथाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून हजारो भाविकांनी कुरुंदा नगरीत गर्दी केली होती। कुरुंदा येथील या रथाची परंपरा अनेक वर्षांपासून अविरत चालत आलेली आहे। यात्रेनिमित्त प्रथम अभिषेक, महापूजा आणि होम हवन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। त्यानंतर निघालेल्या भव्य रथासमोर ढोल पथक आणि भजनी मंडळींनी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत संपूर्ण नगरी दुमदुमून टाकली। या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे नाभिक समाजाचे तरुण पारंपरिक पद्धतीने मशाल घेऊन रथाच्या अग्रभागी असतात, तर हजारो महिला 5 प्रदक्षिणा घालून रथाची पंचारती करतात। त्यानंतर शेकडो तरुण मोठ्या उत्साहाने हा रथ ओढतात। कुरुंदा येथील या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात। गावातील लेकीबाळी, जावई आणि सर्व पाहुणे या निमित्ताने एकत्र येतात। महिला भाविक 5 दिवस दुर्गामातेचा कडक उपवास करतात आणि रथ फिरल्यानंतर रात्री 11 वाजता आपला उपवास सोडतात। यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या पाण्याची सोय दरवर्षीप्रमाणे गोपीनाथ जमरे यांनी केली आहे। यंदा सप्ताहाचे 11वे वर्ष असून 3 एप्रिल शुक्रवारपासून याला प्रारंभ झाला आहे। ज्ञानेश्वरी व्यासपीठ ह.भ.प. संजय महाराज पिंपराळेकर भूषवत आहेत। या सोहळ्यासाठी परमपूज्य श्री 108 संपतदासजी महाराज राम मंदिर नांदेड, श्री 108 आत्मानंदगिरी महाराज गागलवाडी, परमपूज्य श्री 108 दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत, श्री प.पू. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज पिंपळगाव आणि भागवताचार्य ह.भ.प. श्री गजानन महाराज शहापूरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। सप्ताहात ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के पुसदकर, ह.भ.प. ज्ञानेश महाराज धानोरेकर पुणे, ह.भ.प. पंकज महाराज सेनगाव, ह.भ.प. कांता महाराज झरीकर, ह.भ.प. रमेश महाराज लासीनेकर, ह.भ.प. लक्ष्मण महाराज आळंदीकर आणि ह.भ.प. महादेव महाराज राऊत यांची कीर्तने होणार आहेत। 10 एप्रिल रोजी ह.भ.प. त्रिंबक महाराज दस्तापूरकर यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल। पासून चालत असलेला परंपरेनं संस्कृतीचं जतन करणारा, सर्व जाती धर्माला पंथाला एकत्रित बांधणारा कुरुंद्यातला रथोत्सव कार्यक्रम हा कुरुंदवासियांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे। साधारणतः 1942 पासून रथ मिरवणुकीला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। सद्गुरू मानदास महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आणि हाकीम मठ संस्थान यांच्यापासून चालत असलेली ही परंपरा या पुढच्या काळामध्ये सुद्धा मग त्यांचे मानदास महाराज, मोहनदासजी गिरिदासजी महाराज, रामशरणदासजी महाराज आणि आता संपतदासजी महाराज या सर्व महाराज मंडळींच्या कृपा आशीर्वादानं संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्यामधून हा रथ उत्सव चालू झालेला आहे, चालू असतो। या रथ उत्सवात गावामध्ये आतापर्यंत आलेले सर्व कर्मचारी, लेकीबाळी, माहेर सुवासिनी या आवर्जून रथ उत्सवाला येत असतात। गावातील पांचाळ परिवारानं या रथाची निर्मिती केलेली आहे। जवळपास रथ तयार करण्यासाठी 6 वर्षाचा कालावधी लागला होता। संत विभूती महान ख्याती असलेले मानदासजी महाराज यांच्याविषयी एक ख्याती आहे। या गावाला एका रोगराईनं पछाडलेलं होतं आणि त्या गावाला भविष्यात कधी रोग होऊ नये, आजारी माणसं पडू नयेत यासाठी मानदासजी महाराजांनी गावाच्या भोवती स्रोत आली, तुपाची धार टाकली होती। आजही या गावामध्ये कधीही तेव्हापासून रोगराई आलेली नाही, हा इतिहास आहे। तसंच या गावावर कधी गाराचा वर्षा होत नाही, कधी अतिवृष्टी होत नाही, जे की बाहेर गावामध्ये अतिप्रमाणात होतंय, तसं गावावर कधी म्हणजे गाराचा वर्षा होत नाही। हा इतिहास या ठिकाणी मानदास महाराजांनी रचून ठेवलेला आहे। गावातली सर्व मंडळी चैत्र शुद्ध पौर्णिमेला देवीच्या रथाचा सर्वजण पुढे ओवाळणी करून मान सन्मान करतात। गावातला प्रत्येक जनसमुदाय या ठिकाणी मनातून इच्छेने या ठिकाणी येत असतो। सगळा खर्च गावकरी करत असतात आणि अगदी आनंदामध्ये गावातला मोठा सण उत्सव असल्यासारखे वागत असतात। हनुमान जयंती सकाळी साजरी होते, परंतु नववर्षाचं स्वागत
मातेच्या उत्साहात करण्याची प्रथा संबंध महाराष्ट्रभर आहे. आज सर्वांना ज्ञात असेल कोल्हापूरचा रथोत्सव सुद्धा आजच असतो. त्याच पद्धतीनं कुरुंद्यातला रथोत्सव चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली प्रथा अखंड भविष्यात चालू राहील. गावकऱ्यांचं सहकार्य याला आहे ही आवर्जून सांगण्यासारखी बाब आहे. हनुमान जयंती निमित्त हा जो रथ उत्सव गेल्या अनेक वर्षापासून या कुरुंदा नगरीमध्ये अतिशय थाटामाटामध्ये सर्व पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव आणि आमच्या येथील 5 मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. आणि जवळपास आमच्या माता भगिनी 9 दिवस या देवीची उपासना करून आज तो उपवास सोडून रथ मिरवणुकीचं आयोजन करण्यात येते. जवळपास परिसरातील 20,000 लोक या रथ उत्सवाला उपस्थित असतात. आणि या रथ उत्सवानिमित्त जी एकात्मता बंधुभाव हा सर्वांच्या वतीनं हा रथ उत्सव साजरा करण्यात येतो. त्याच्यात रामचरणदास महाराज असतील, संपतदास महाराज असतील यांच्या वतीनं दरवर्षी या रथावर बसण्याचा मान असतो. आणि सर्व गावकरी मिळून आम्ही हा रथ उत्सव साजरा करत असतो. सर्वांना या दुर्गादेवी यात्रेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. गुरु महाराज की जय. ओमसूत्र हनुमान की जय. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.